नमस्कार, आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो परभणीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग आर्किटेक्ट प्रफुल्ल दाड, की ज्यांनी नुकतंच या क्षेत्रात पाऊल ठेवलेलं आहे आणि आता कामाला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे त्यांचा हा प्रवास इथून सुरुवात झाली, पण भविष्यात तो कसा असणार आहे आणि त्याची पायाभरणी कशी चालू आहे या सगळ्या संदर्भात आपण आज त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी मला विचारायचं वाटेल ते म्हणजे तुमच्या एज्युकेशनल बॅकग्राऊंड बद्दल. शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती, म्हणजे शाळा कुठलं होतं, कॉलेज कुठली होती आणि सगळ्यात महत्वाचं आर्किटेक्ट हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा कोणाची होती? 10वी इथे परभणीतच NVS मराठवाडा हायस्कूल शिवाजीनगर येथून 10वी झाली. 12वी पण परभणी येथूनच केलंय आणि मी BArch आर्किटेक्चर इन बॅचलर्स हे MIT कॉलेज छत्रपती संभाजीनगर येथून कम्प्लीट केलेलं आहे. आणि त्याचाच आता या फील्डमध्ये उतरण्याचं बॅकग्राऊंड म्हणजे माझे वडील इंजिनियर आहेत, ते स्ट्रक्चरल इंजिनियर द्वारकादासजी डाड. त्यांच्या काम पाहून लहानपणापासून या फील्डचं एक इंटरेस्ट जागत गेलं. त्याचाच एक्सपिरियन्स घेत मी या फील्डमध्ये उतरलो. ओके. पण मला नेहमी असं वाटतं की जेव्हा वडील एवढ्या मोठ्या अनुभव असतो आणि एवढं मोठं काम केलेलं असतं तेव्हा त्याच्यात दडपण येतो का फायदा होतो? नाही, दडपण म्हणण्यापेक्षा एक पाठीवर हात राहतो की तू काय आहे, तू तुझ्या हिशोबाने काम कर, काही चुकलो तर मी आहे बघायला. ओके, सो त्यांची काय मदतच होते. हो. व्हेरी गुड. मग नंतर आता हे पासआउट झाल्यानंतर पहिला प्रोजेक्ट कुठला इंडिव्हिज्युअली आता सुरू केलाय? हा, इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट मी आता 3-4 प्रोजेक्ट झालेत इंडिव्हिज्युअल. मग तो पहिला प्रोजेक्टची आठवण काय होती, म्हणजे आर्किटेक्चर झाल्यावर आणि पहिला प्रोजेक्ट घेण्याआधी? आर्किटेक्चर झाल्यावर एक लाईक ऍक्च्युअल प्रोफेशनल फील्डमध्ये मी ऍज अ प्रोफेशनलिस्ट कसं वर्ल्डला फेस करत आहे, आज काय नीड आहेत ऍक्च्युअल मध्ये लाईफमध्ये लोकांचा, कसं इकॉनॉमिकल कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये जाता येईल ते तुम्ही सुरुवात केली आहे. दुसरं, या फील्डमध्ये अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज खूप आहे. हो. तर त्याबद्दल काय तुमचं मत आहे? मग कसं त्यांच्याशी काम केलं पाहिजे किंवा कसं करता तुम्ही काम? त्यांना एक तर नवीन जे कन्स्ट्रक्शन मटेरियल्स आहेत त्याच्याशी आपण त्यांना पहिले, म्हणजे आम्ही साईटवर आता 2 PVC वगैरे PU वॉल्स फिनिश वगैरे त्यांच्यासाठी काम केलं होतं. तर त्याच्यासाठी त्यांना आम्ही एक YouTube लेक्चर्स दाखवले की हे मटेरियल काय असतं, कसं बनतं आणि त्याची वर्किंग कंडिशन म्हणजे वर्किंग त्यांना कशी केली पाहिजे. तर त्याचा एक बेस सांगून त्यांच्याकडून काम करून घेतलं. पण हा, तेच की ते अनस्किल्ड आहेत, त्यांना त्याचं नॉलेज प्रॉपर नाहीये. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅन ही स्टेज अतिशय महत्वाची असते आणि तुम्ही बिंग आर्किटेक्चर तर त्याच्यावर जास्त काम करता. तर प्लॅन या स्टेजचं इम्पॉर्टन्स काय सांगाल आणि तुम्ही त्याच्यावर कसं काम करता? जे काही आता क्लायंटचं विजन आहे, क्लायंटचं जे विजन आहे ते कम्प्लीट फुलफिल करून त्यांचे काय होप्स आहेत, त्यांचे जे ड्रीम्स आहेत ते कसे कम्प्लीट करता येईल हे सगळ्यात मेजर असतं. फुलफिल करणं हे आमचं काम आहे प्लॅनिंग मध्ये. बरोबर, प्लॅनिंग मध्ये. आता पुढच्या एका टॉपिक वर येऊया. आता तुम्ही सुरुवात केलेलीच आहे या कामामध्ये. तर बऱ्याचदा रेसिडेन्शियल प्रोजेक्ट मध्ये असे लोक म्हणतात की आमचं बजेट थोडं कमी आहे, इतक्यातच बसवून द्या. आणि तुम्हाला तर बिंग आर्किटेक्ट अजून नवीन नवीन असं वाटत असतं की आपण नवीन नवीन आयडिया जनरेट करूया, अजून क्रिएटिव्ह काहीतरी करूया. तर बजेट आणि क्वालिटी या दोन्ही कसं तुम्ही समतोल साधता? मग बजेट आणि क्वालिटी, जसं क्लायंटच्या रिक्वायरमेंट्स असतात की नाही बाबा मला पाहिजे आहे काहीतरी युनिक, जे की आपल्या इथे लोकल मध्ये नसायला पाहिजे, पण मला माझ्या बजेटमध्येच करायचं इकॉनॉमिकल. तर त्याचे रिक्वायरमेंट्स फुलफिल करण्यासाठी ते मटेरियल्स मध्ये थोडस चेंजेस वगैरे, रिक्वायरमेंट त्याची कशी फुलफिल करता येईल तेच असं करतो. बरोबर. पुढचा प्रश्न थोडा वेगळा आहे असा की तुम्ही यंग आहात, परभणीचे आहात आणि आता आर्किटेक्ट शिकलेला, तर परभणीला जर पुण्या मुंबई सारखं पुढे न्यायचं असेल पुढच्या 15-20 वर्षात, तर कुठल्या सेगमेंटवर, कुठल्या सेक्टरवर आता काम केलं पाहिजे? मेजरली तर हेच सांगणार की जसं आपण समजा मला हार्ट डिसीज झालाय, हार्ट अटॅक आलाय, मला डॉक्टरकडे जायचं, मी एका स्पेशलाइज्ड MD जे हार्ट स्पेशलिस्ट आहे, एन्जिओप्लास्टी वगैरे जे काही असणार तसं. तर आमच्या फील्डमध्ये माझं तेच म्हणणं आहे की आज कसं चालू आहे आपल्या इथे की जे कोणी इंजिनियर झाले किंवा जे आर्किटेक्ट झाले तेच सगळं फील्ड, आता आर्किटेक्ट सुद्धा स्ट्रक्चरल डिझाईन देतात. तर हे मला वाटतं की हे योग्य नाहीये. त्याच्यासाठी ज्यांनी स्पेशली स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग केलंय, ज्यांना त्याचं खूप नॉलेज आहे, ते त्याच्यात प्रोफेशनल आहेत,
त्यांच्याकडून आपण ते जर काम करून घेतलं ते जास्त उत्तम राहील, आपल्या प्रोजेक्टला जास्त व्हॅल्यू भेटेल, जास्त लाईफ भेटेल आणि हे स्ट्रॉंग होईल. कारण कोणतेही कन्स्ट्रक्शन करताना कोणीही व्यक्ती त्याची जी जमापुंजी लावतो तर त्याला फळ चांगल्या पद्धतीनं भेटलं पाहिजे. मिळालं पाहिजे. बरोबर. आतापर्यंत केलेल्या प्रोजेक्ट पैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगता येईल का? की आयकॉनिक प्रोजेक्ट म्हणजे लाईक माझं आर्किटेक्चर कम्प्लीट होत होतं फायनल इयरला असताना बीडमध्ये एक प्रोजेक्ट केला होता, कमर्शियल कम रेसिडेन्शियल. residential. तर त्या प्रोजेक्टमध्ये रिक्वायरमेंट्स आणि तिथे ऍक्च्युली बीडमध्ये जास्त मला बेस नव्हतं माझ्यासाठी, कारण मी इंडिव्हिज्युअली प्रोजेक्ट घेतला होता. तर तिथलच्या लेबर्स, तिथलचे जे हे होते त्यांना टॅकल कसं करणं हे जास्त चॅलेंजिंग होतं. बरोबर. त्या हिशोबाने दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा फॅक्टर असतो. तर हो. स्टीलचे तुम्ही काय डायमेन्शन बघता किंवा काय पॅरामीटर्स बघता आणि मग ते स्टील सिलेक्ट करता कन्स्ट्रक्शनसाठी? स्टील सिलेक्ट करताना जसं समजा आमच्या स्टील स्ट्रक्चरल इंजिनियर जे कन्सल्टंट असतात त्यांनी जे स्टील डिझाईन दिलंय त्या स्टील डिझाईनच्या हिशोबाने आणि प्लस क्लायंटचं बजेट, आता काय होतं की सेम ग्रेडचं सेम स्टील येतं वेगवेगळ्या कंपनीचं, पण प्राइस मध्ये चांगलाच फरक येऊन जातो. आता मेजरली हा पार्ट कसा असतो की क्लायंटला आम्ही सांगतो की हे क्वालिटी आहे, हे यांच्याकडे क्वालिटी आहे, यांच्याकडे स्ट्रेंथ आहे, दिस स्टील इज गुड. बट कधी कधी काय होतं की लोकल्सचं आणि त्यांना जे भेटतात त्यांच्याकडून ते स्टील्सचे जास्त चेंजेस होतात. बरोबर. मेजरली आमच्याकडून तर होत नाही तेवढं. आयकॉन स्टील तुम्ही वापरले का कुठल्या प्रोजेक्ट मध्ये? तुमचा आयकॉन कसा अनुभव स्टील आहे? हो परभणीत बरं. MIDC. ओके. आणि कसा एक्सपिरियन्स आहे तुमचा? काय चांगला आहे. स्पेशालिटी सर्व्हिसेस साठी, प्रॉडक्ट बद्दल? सर्व्हिसेस साठी काही अडचण नाही. अनिल सर तुमचे रिप्रेझेंटेटिव्ह बरोबर. त्यांच्यासोबत चांगलं चांगला कनेक्शन आहे. experience. हो Yeah. चालेल. सो हे होते आर्किटेक्ट प्रफुल्ल दाडजी. आणि मी म्हणलं तसं आता त्यांनी सुरुवात केलेली आहे, पण भविष्यात असेच आयकॉनिक हो. प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच चालेल. आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्स.